चांदवड पुणे गाव डावा कालव्याच्या पाण्याजवळ तालुक्यातील कोरडे टाक असलेले 108 दशलक्ष फूट क्षमतेचे तरसवाडी धरण अवघ्या 20 दिवसातच भरून त्याचा सांडवा पडला आहे. पूरपाणी 70 ते 80 क्युसेस वेगाने तळेगाव, रोही, डोंगरगाव, पोहोच कालव्यासह सोडण्यात आल्याने गेल्या 40 ते 50 वर्षांपासून पाण्याचा प्रश्न असलेल्या तळेगाव रोहरीकरांच्या आशा आज पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळी चांदवड तालुक्याची तहान मिटावी यासाठी नामदार छगन भुजबळ व चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांनी त्यांनी या कालव्याच्या संदर्भात प्रयत्न केले. म्हणून अखेर चांदवड तालुक्याच्या तळेगाव रोही येथे पाणी आल्याने येथे पुणे गाव डावा कालव्याच्या पाण्याची जलपूजन करण्यात आले. त्या संदर्भात तळेगाव रोही येथील शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार व आभार मानले. यावेळी आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांचे काम तत्काळ मंजूर करून हे काम केले असे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी 40 ते 50 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे शेतकरी रेवंत सोनवणे तळेगाव रोही यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच या तालुक्यात गढूळ पाणी देखील येणार नाही असे विरोध पक्षाचे राजकीय पुढारी व कार्यकर्ते बोलत होते. मात्र त्या ठिकाणी पुणेगाव डावा कालवा याला नितळ पाणी आल्याचे स्वप्न पूर्ण झाले असे तळेगाव येथील शेतकरी राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी माजी सभापती डॉक्टर नितीन गांगुर्डे, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, देविदास आहेर, भाजपा ज्येष्ठ नेते मारुती शेळके, राजेंद्र पाटील, महेश दुपारी आपल्या ह्या कालव्याला पाणी सोडल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून पुढे पाणी गेलेलं आहे. आज इथे तळेगावला त्या कालव्याची पाण्याची पाहणी करत असताना स्थानिकांमध्ये एक समाधान आहे की कालव्याचं जवळजवळ आत्ता अस्तरीकरणाचं मला वाटतं 70-80% काम झालेलं आहे. तरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि एवढ्या लवकर म्हणजे ज्या पाण्याला कधी शाश्वत पाणी येत नव्हतं, कधी 8-8 दिवस, कधी 15-15 दिवस तिथे लागायचे आणि तरी पाणी तळेगावच्या पुढे कधी निघायचं नाही, ते आज आपल्या अवघ्या 24 तासाच्या आत तळेगावच्या पुढे गेलेलं आहे. तालुक्यातल्या प्रत्येक भागामध्ये आज पाणी खेळतं आहे. खऱ्या अर्थाने महायुतीच्या शासनामध्ये काम करत असताना जेव्हा नवीन सरकार आलं तेव्हा तात्काळ पुणेगावपासून दरसवाडीपर्यंत आणि दरसवाडी कालव्यापासून दरसवाडी धरणापासून दरसवाडी कालव्याला पूर्ण अस्तरीकरणाचं जवळजवळ 250 कोटी रुपयाचं काम हे UGPDच्या म्हणजे ऊर्ध्व गोदावरीच्या नवीन सुप्रमामध्ये मंजूर झालं. या महायुतीच्या सरकारने नवीन सरकार आल्या तात्काळ याला मंजुरी देऊन हे 250 कोटीचं काम आज आपल्या कॅनलच्या अस्तरीकरणाचं जे चालू आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पुणेगावचं पाणी अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये परसूल धरणामध्ये आलं आणि दरसवाडीचं पाणी अवघ्या 1 दिवसामध्ये आज आपल्या तालुक्याच्या हद्दीच्या पुढे गेलं आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने भविष्य काळामध्येही आता आपल्याला दरवर्षी शाश्वत पाणी हे मिळणार आहे याचा खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांना आनंद आहे. इतक्या दिवस आपल्याला निसर्गाच्या लहरीपणावर जे निर्भर राहावं लागायचं आणि पाऊस कमी झाला तर मोठ्या प्रमाणात अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागायचं, तर आता हे शाश्वत पाण्याने आपल्या शेतकऱ्याला भविष्य काळामध्ये त्याच्या शेतीला नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटतं. गेल्या पुणेगाव कालव्याला कित्येक दिवसापासून तुमच्या चांदवड तालुक्याला पाणी आलेलं आहे, काय सांगाल? आज तळेगाव येथे सकाळी 5-5:30 सुमारास म्हणजे काल तरसवाडीवरून जे पाणी सोडलं ते आमच्याकडं अवघ्या 12 ते 15 तासामध्ये पोहोचलं. तर याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आमचा जो वर्षानुवर्षाचा जो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न माननीय आमदार राहुलदादा आहेर आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि राहुलदादांच्या माध्यमातून आज सुटलेला दिसतोय. आज आमच्या भागामध्ये बऱ्याचपैकी पाझर तलावांना गेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आणि आज म्हणजे आत्ता इतक्यातच या पाटाचे अधिकारी आलेले होते. त्यांनी आमच्या शेवटच्या गावामध्ये म्हणजे तळेगाव रोहीमध्ये पूर्ण जे बंधारे आहे ते भरण्याचं आश्वासन दिलं आणि आत्ताच एक बंधाऱ्यात पाणी बी थोडं सोडलं आहे. आणि त्या निमित्ताने एकच सांगायचं आहे, तालुक्यात इथून मागं जे कोणी लोक म्हणायचे की ह्या पाटाला गढूळ पाणी येणार नाही त्यांना ही मोठी चपराक आहे. गढूळ नाही, आज रोजी
आम्ही शेतकरी नितळ पाणी बघतोय आणि हे नितळ पाण्याचं श्रेय फक्त आमदार राहुल दादांनाच जातं. तालुक्यामध्ये या पुणेगाव कालव्याच्या संदर्भामध्ये जी चर्चा चालू आहे पाण्याच्या संदर्भात, या संदर्भात काय सांगाल? हे पाण्याच्या संदर्भात सांगायचं ठरलं तर शेतकऱ्याला पाणी नारपारचं, मांजरपाड्याचं, पुणेगावचं की दरसवाडीचं याच्याशी घेणं नाही. शेतकऱ्याला फक्त त्याच्या शेतामध्ये पाणी आलं पाहिजे, ते कुठून येतं काय याच्याशी घेणं नाही. आणि माझ्या माहितीस्तव नारपारचा प्रश्न मांजरपाडा 1 आणि मांजरपाडा 2 असा असून त्यात शासन स्तरावर त्याची प्रक्रिया चालू आहे. आज रोजी जे गिरणा धरणाला, गिरणा खोऱ्याला जे पाणी मिळालं आहे तोच प्रस्ताव आपल्या म्हणजे माहितीनुसार मंत्रिमंडळाने मागितलेला आहे. त्यानुसार एकच म्हणतो की आज आम्हाला मांजरपाड्याचं पाणी आलं आहे, उद्या आम्ही खात्री देतो की आमदार राहुलदादांच्या माध्यमातून आम्हाला 100% मांजरपाड्या 2चं पाणी 100% येईल आणि आमच्या भागाला सुजलाम सुफलाम होईल असे सांगतो. 1982 साली या पाटावरती पाटाच्या कामाला रोजगार हमीच्या माध्यमातून आमच्या वडिलांबरोबर यायचे आणि आमचे वडीलधारी मंडळी आम्हाला सांगायचे का नाही आमच्या राज्यात, आमच्या मुलांच्या राज्यात तरी या पाटाला पाणी. आज ते या काम करणाऱ्यांपैकी सर्व वृद्ध मंडळी नाही आहेत, परंतु त्यांच्या स्वप्नाची पूर्ती आज राहुलदादा यांच्या प्रयत्नाने तसेच युती शासनाच्या भरघोष निधीमुळे या पाटाला आज पाणी येतं आहे. आणि जे या मागं आमच्या गावात प्रचाराला किंवा विलक्षणाच्या माध्यमातून यायचे आणि बऱ्याचदा विषय व्हायचे की या पाटाचं स्वप्न म्हणजे मुंगिरी लालचं स्वप्न आहे, पण आता हे मुंगिरी लालचं स्वप्न नसून हे खरोखरच एक खरंखुरं स्वप्न आहे असं झालं आहे. त्याच्यामुळं ज्या काही अफवा पसरत होत्या या पाटाला कधीच पाणी येणार नाही त्या आता पूर्णपणे निष्फळ ठरल्या आहे व यापुढेही असंच या पाटाला पाणी येईल असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. व काय नाव आपलं? रेवणनाथ विठ्ठल सोनवणे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.